म्हणतात ती बजेट प्लेट राईट टाइम आम्ही आणून इथं आम्ही अर्थ खात्यापर्यंत पोहोचवतो, नियोजन खात्यापर्यंत पोहोचवतो, प्लॅनिंग डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवतो. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये 6-7-8 अधिवेशन झाली. आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचं सुद्धा काम यांनी मंजूर केलं नाही. 1 रुपयाचं सुद्धा काम मंजूर केलं नाही. डीपीसीचा फंड सुद्धा यांनी यांच्या चेलेट सपाट्यानं वाटवण्याचा सपाटा लावलेला आहे. अशा माणसांबरोबर आम्ही चहा प्यायला जायचं की ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, ज्यांनी लोकशाहीची मूल्यच उद्ध्वस्त केलेली आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही चहापानाला कशा करता जायचं? पत्र लिहिताना मात्र लिहायचं की ह्या विधिमंडळाला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे, पण या विधिमंडळाला गौरवशाली परंपरा तुमच्या कार्यकालाच्या पूर्वी होती. तुमच्या कार्यकालामध्ये या गौरवशाली परंपरेला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सगळं गाळबोट लागतंय. तुम्ही सगळे बघताय. सभागृहामध्ये आम्ही जात असताना सभागृहामध्ये आज सगळ्यात जास्त भर कशावर पडतो? लक्षवेधी लावण्यामध्ये. नियम नंबर 8 विधानसभा अधिनियम 8 काय सांगतो? तो सांगतो एका दिवसाला 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी घ्यायच्या नाहीत. फार फार तर शेवटच्या दिवशी 4 लक्षवेधी घ्यायची हा नियम सांगतो. आणि ह्या लक्षवेधीचं डेफिनेशन सुद्धा तुमच्यासारख्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की ज्याच्यावर आम्ही अनेक वेळा बीएससी मध्ये बोललो, ज्याच्यावर आम्ही सभागृहामध्ये सुद्धा बोललो, ज्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की हे चुकीचं आहे. आम्ही लक्षवेधी मांडत असताना ती डेफिनेशन मध्ये असताना आमच्या लागत नाहीत. 2 वर्षाच्या, 4 पूर्व वर्षाच्या, 8 वर्षाच्या, 10 वर्षापूर्वीच्या आणि जास्तीत जास्त बिल्डरच्या लक्षवेधी लागतात. आणि तुम्ही बघितलं असाल की मुख्य कामकाज करायला नेहमी संध्याकाळी 5 ते 6 वाजतात. शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विवरण सांगत असताना पूर्ण वेळ किती कामकाज चाललं याचा अर्थ विरोधी पक्षाने आम्ही 1 मिनिट सुद्धा कामकाजाचा वाया घालवत नाही. पण रितसर जे काम करायचं आहे त्या कामामध्ये सरकारला इंटरेस्ट नाही. संपूर्ण सरकार हे अध्यक्षांच्यावर कामकाज सोडतं आणि सरकार जसं काय पडणारच आहे. अध्यक्षांना सगळी काळजी आहे. मला माहित आहे मी काय बोलतोय ते. अध्यक्षांनाच ही सगळी काळजी असल्यासारखं आम्ही काही बोलायला गेलो तरी हा मला कळलं. अरे बाबा तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, आम्ही अंतर्ज्ञानी नाहीये ना. तुम्ही मला एक असा दाखवा मंत्री की फक्त देवेंद्र फडणवीसांनी प्रस्तावाला उत्तर दिल्याच्या ऐवजी कुठल्या मंत्र्यानं गेल्या 400 अधिवेशन मध्ये उत्तर दिलं. एक मंत्री दाखवा. विस्तारनं उत्तर झालं, प्रश्नोत्तर झाली, असं एक नाही. अधिवेशन कशाला म्हणतात? अधिवेशन या अशा गोष्टीने अधिवेशन म्हणतात की जे सभागृहाची ज्या ठिकाणी ज्याला दुय्यम स्थान आहे ज्या कामकाजाला, ते काम प्रथम. मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा ठराव असतो आणि गुरुवारी विरोधी पक्षाचा असतो. मागपासूनची सगळी अधिवेशन काढून बघा तुम्ही, कधीही त्या दिवशी मांडलेला प्रस्ताव पूर्ण झालेला नाही. तो 2-2, 3-3 आठवडे पुढे जातो आणि मग शेवटी क्लब करायचं आणि एकदाच कुणीतरी एकाने उत्तर द्यायचं. हे काही कामकाज चालतं सरकारचं? अशा पद्धतीनं सरकार जर कामकाज चालवत असेल तर त्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला जायचं? आम्ही कसं जाणार? आणि हे सरकारला आम्ही अनेक वेळा सांगून आम्ही दमलेलो आहोत. आणि म्हणून असे अनेक विषय आहेत की ह्या अधिवेशनातून जनतेच्या पदरात काय पडतंय हे जर शोधायला गेलं तर काही नाही. फक्त यांचा भ्रष्टाचार लपवला जातोय. काय होतंय सभागृहामध्ये? इथे कितीतरी तुम्ही सिनियर पत्रकार आहात, आम्ही देखील बरेच वर्ष तिथे आहोत. एखादी घटना घडली तर त्या वेळेला राज्याचे प्रमुख किंवा गृहमंत्री त्याच्यावर कधीही आपलं उत्तर देत नसत, आपलं मत नोंदवत नसत. आज प्रत्येक घटनेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कुणीही काय चूक केली की त्याला क्लीन चिट देऊन टाकतात. काय झालं त्या डॉक्टरचं फलटणच्या? त्या डॉक्टर गेल्या, त्यांच्या पक्षाच्या माजी खासदारांचं नाव आल्याबरोबर ह्यांनी सांगून टाकलं की ती क्लीन चिट आहे, त्यांचं काही चूक नाही. अक्षय शिंदेच्या आम्ही त्या ठिकाणी पाठराखण करत नाही, पण ज्या वेळेला ती शाळा त्यांच्या जवळच्या मातृसंस्थेची आली त्याबरोबर तुम्ही त्याला गोळी घातली. परवांच्या दिवशी आम्ही त्याचं समर्थन करत नाही. रोहित आर्याला तो काहीतरी फक्त स्टेनगन आणायला गेला, का त्याला जायबंदी केलं नाही? का त्याला पाठीमागून गोळी घातली नाही? त्याला ताब्यात का घेतला नाही? तो वळल्यानंतर त्याच्या छातीत गोळ्या घातल्याने त्याला मारून टाकला का? तर सरकार त्याचं देणेकरी होतं. आणि म्हणून सरकारचं पाप समोर येऊ नये म्हणून तुम्ही जर पुरावे जर नष्ट करायला लागलात, कायदा जर तुम्ही हातामध्ये घ्यायला लागलात, तक्रारदार पण तुम्हीच, चौकशीदार पण तुम्हीच आणि शिक्षा देणारे न्यायालय पण तुम्हीच. ही लोकशाही आहे. विरोधी पक्षाच्या लोकांना तुम्ही सकाळ संध्याकाळ प्रत्येक गोष्टीत अडकवतायत. खोटे नाटे आरोप तुम्ही करतायत. आपल्या लोकांच्यावर काहीही तुम्ही गुन्हे दाखल करायला तयार नाही. आणि विरोधी पक्षाचा माणूस बोलला की त्याच्या वेगवेगळ्या चौकशा लावून त्याला नामोहरण करायचं काम चाललेलंच आहे.
सकाळ संध्याकाळ तुम्ही विरोधी पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी विकत घ्यायचं काम चाललेलंच आहे. ही लोकशाही नाही, ही लोकशाही नाही. बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत आणि म्हणून या सरकारच्याकडे हे विषय आम्ही संख्येनं कमी असलो तरी 1000 वेळा मांडून झाले. सरकार बोलतं एक, करतं एक. तुम्ही बघितलं असाल, चर्चा सुरू झाली की एकच मंत्री कोणतरी बसतो. उत्तर काय येतं चेअरवरून? एक मंत्री आहे ना कॅबिनेट, तुम्ही कामकाज चालू करा. अरे बाकीचे कुठे गेले? बाकीचे कुठे गेले? वास्तविक जो कोणी चेअरपर्सन असतो त्यांनी हे सगळं सभागृह ऑर्डरमध्ये ठेवायचं असतं, परंतु विरोधी पक्षाच्या कुठल्याच भूमिकेला महत्वच द्यायचं नाही यांनी ठरवलेलं असल्यामुळं आणि आमच्या सहकार्याने या ठिकाणी अनेक विषय मांडले. मी त्या ठिकाणी आता पुन्हा जात नाही. त्या फिगरमध्ये, आकडेवारीमध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली तर आणि तरच त्यामध्ये आम्ही अधिकचा भाग घेऊ शकू. पण हे सरकार संख्या